नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक होत आहे. तर आताच्या घडीची सर्वात पूर्वी म्हणजे सेवानिवृत्त धारकासाठी आली मोठी यंदाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता म्हणा हो. तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितो, आपण चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या अपडेट सुरू करूया. आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ हे विहित वेळेत मिळावे त्याकरता राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामध्ये नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ, निवृत्त वेतनाचे लाभ अदा करण्यासाठी अनेक वेळा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त वेतन कर्मचारी होत असतो. अशा प्रकारचा विलंब यापुढे टाळण्याकरिता पेन्शन व निवृत्त वेतन मिळणारी रक्कम विहित काळामध्ये व प्रक्रियेत अचूकता यावी याकरता लेखा कोषागार संचालनालय मुंबई यांच्या मार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदरची ऑनलाईन प्रणाली ही राज्यातील विदर्भ, मराठवाडा व त्यानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर व पेन्शन व इतर आर्थिक लाभ विहित कालावधीमध्ये अदा करण्याचे कामकाज केले जाणार आहे. या ऑनलाईन प्रणालीचे नाव हे EPPO, EGPO, ECPO असे आहे. सदरची ऑनलाईन प्रणाली ही पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय नागपूर या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या मराठवाडा विदर्भातील सर्व 19 जिल्ह्यांमध्ये, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई कार्यक्षेत्रातील उर्वरित 15 जिल्ह्यांमध्ये सदर प्रणाली वित्त विभागाच्या दिनांक 22 मे रोजीच्या निर्णयानुसार लागू करण्यात येणार आहे. विलंबामुळे कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप. राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक वेळा कार्यालयाच्या चक्रा मारावे लागतात, तर अनेक वेळा टपालाने कागदपत्रे पाठवली जातात. त्याचा विहित कालावधीमध्ये विचार केला जात नाही. त्यामुळे सदर विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभाकरता अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आलेशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक धन्यवाद.